स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदग्रहण डिरेक्टरीचे अनावरण सोहळ्यासह मोबाईल ॲप्स लॉन्चिंग। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 15 मे सायंकाळी 6 वाजता आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये पार पडला। तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वात आधी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच सर्व आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून पदग्रहण करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले। तसेच नवीन पदग्रहण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांसोबत शपथ घेण्यात आली। त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीत घेऊन पदग्रहण सोहळा संपन्न झाला। तसेच कार्यक्रमानंतर गीत मनोरंजनाचा आनंद घेत व जेवणाचा स्वाद घेतला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे लक्ष्मण सावजी, नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे तसेच इतर मान्यवरांचे उपस्थित पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला। ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कोर कमिटी चेअरमन मलकित सिंह बल, महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश गवळी, महेंद्र आर्या, जनरल सेक्रेटरी संगरपा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, वरिष्ठ उपाध्यक्ष PM सैनी यांनी कार्यक्रमाची चोख व्यवस्था केली होती। तसेच या कार्यक्रमात अनेक मोठ्या कंपन्यांचे लावण्यात आले होते। स्वप्नील मोठेसह प्रतीक्षा झाले, स्टार लोकशक्ती नाशिक। सध्या ट्रान्सपोर्ट विषयाला एक प्रचंड मोठं क्रांतिकारी वलय असं प्राप्त झालेलं आहे देशभरात। म्हणजे देशभरामध्ये रस्त्याची कामं इतक्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या खात्याचे आपले मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, इतका ट्रिमेंडस चेंज सगळ्या या विषयामध्ये आलेला आहे की भारतामधला कुठलाही जिल्हा असा नसेल की जिथे रस्त्याचं काम चालू नाही आहे। राष्ट्रीय महामार्गांचं ज्या पद्धतीनं कामाचा वेग वाढलेला आहे की 2014-15ला जे रस्त्याचा वेग दररोज 12 किलोमीटर होता बांधकामाचा, रस्ते बनवण्याचा, तो आज 34 किलोमीटर पर डे झालेला आहे। म्हणजे इतक्या मोठ्या वेगानं कामं चालू आहेत आणि त्यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा एक सुवर्णयुग असं म्हटलं तरी चालेल। आणि अशा काळामध्ये नाशिकमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशन एकत्र सगळे आलेले आहेत आणि आज त्या असोसिएशनच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये म्हणजे नवीन पदग्रहण समारंभामध्ये सहभागी होता आलं। या विषयातले एक चांगले तज्ज्ञ असलेले राजेंद्र फड, नाना फड आम्ही त्यांना म्हणतो, ते या असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांच्याकडे धुरा आलेली आहे। त्यांची अनेक मोठी कार्यकारिणी आहे, म्हणजे अनेक विश्वस्त त्याच्यामध्ये पहिल्यापासून आहेत, अनेक सल्लागार त्याच्यामध्ये आहेत। ते तक्रार निवारण कमिटीपर्यंत म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, कोषाध्यक्ष अशी सगळी पदं अनेक मोठी कार्यकारिणी त्यांनी आज केलेली आहे। आणि त्याचं पदग्रहण समारंभामध्ये आज मला या ठिकाणी सहभागी होता आलं। केंद्रातल्या मंत्री भारती पवार या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या। नाशिकच्या आमदार सीमाताई हिरे आल्या होत्या। या असोसिएशनचे महाराष्ट्राबाहेरचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाले होते। चांगले प्रायोजक या कार्यक्रमाला, या संस्थेला यावेळेला मिळाले आणि एक कोरोनाच्या 2 वर्षाच्या अतिशय दुर्धर प्रसंगातून जाऊन एक उत्साहवर्धक वातावरणामध्ये आता सगळं जनजीवन जसं सुरळीत होतं आहे, सुरक्षित होतं आहे, त्या अनुषंगानं हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर, व्यापक प्रमाणात घेतला गेला। त्यामुळे मला या ठिकाणी विशेष उल्लेखानं त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटल्या की नाशिक महानगर आज इतकं मोठं विस्तारलेलं आहे। मध्यंतरी कपिल पाटील मंत्री आले होते, शेखावत आले होते, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री येऊन नाशिकमध्ये डेव्हलपमेंटची जी कामं घेतलेली आहेत। नाशिकमध्ये नितीनजी गडकरी आले आणि नाशिक जिल्ह्याला जो एक मोठा चेन्नई सुरत जो महामार्ग आता होऊ घातलेला आहे, त्याच्यामुळे नाशिक, सोलापूर, नगर ह्या सगळ्यामधल्या जिल्ह्यांना एक ऊर्जितावस्था प्राप्त होणार आहे। जे नॅशनल हायवेची अनेक कामं, मग धुळ्यातली कामं घेतली असतील, जळगावमध्ये घेतली असतील, नगरमधले घेतले असतील गडकरींनी, आणि
राज्याचं आपलं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस असतील, चंद्रकांतदादा असतील, एकूणच सगळ्या महाराष्ट्राचा सगळा विकासाचा वेग आणि देशाचा विकासाचा वेग हा जो एक मोठ्या प्रमाणात आत्ता होऊ घातलेला आहे. त्यामुळं ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये जे नवीन RTOला नवीन नियमन आलेलं आहे, ड्रायव्हरसाठीच्या सगळ्या चांगल्या काही योजना त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. वाहनांमध्ये CNG सारखे काही क्रांतिकारी बदल होत आहेत. फ्युएलमध्ये कसं वाचवता येईल, पैसे कसं वाचवता येईल, जास्त इन्कम कसं त्या ठिकाणी मिळेल व्यवसायामध्ये, हा व्यवसाय जास्तीत जास्त सुरक्षित कसा होईल, या दृष्टिकोनातून सगळेजण प्रयत्न करत आहे. निश्चितच या सगळ्या वेगवेगळ्या योजनांमध्ये, वेगवेगळ्या प्रगतिकारक सगळ्या काळामध्ये नाशिकचं ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे नक्कीच नाशिकच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी आणि पर्यायानं आपोआपच भारताच्या विकासासाठी कार्यरत राहील. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नाना फडे आमचे ज्येष्ठ मित्र आहेत. ते घेतलेलं काम कधी अर्धवट टाकत नाहीत आणि त्यामुळं योगासनांमध्ये नानांचं काम आहे, सामाजिक कामामध्ये, सांस्कृतिक कामामध्ये नाना हिरे, जसं व्याख्यानमालेसारख्या कार्यक्रमाचं आयोजन नाना करतात आणि एक मितभाषी सर्वांना सामावून घेणारं आणि एक जबाबदारीनं काम अंगावर घेऊन पूर्ण करणारं एक व्यक्तिमत्व म्हणून नानांकडे बघितलं जातं. त्यामुळे नाना पूर्ण पुढच्या 10 वर्षाच्या कालावधीसाठी जेव्हा ही निवड असेल तर नक्कीच मला असं वाटतं की म्हणजे गेले 10 वर्ष नानांकडे जबाबदारी होती आणि पुन्हा नानांकडे विश्वासाने लोकांनी जबाबदारी दिली आहे, तर निश्चित ह्या सगळ्या कामाला एक चांगला आयाम नाना प्राप्त करून देतील असा मला विश्वास वाटतो. ज्या वेगवेगळ्या प्रांतातून आपण माझे सर्व बांधव नाशिकमध्ये येऊन जो काय व्यवसाय करतात, म्हणजे ही नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन साहेब फक्त नाशिकपुरती मर्यादित नसून तर हा मिनी भारत आहे. या मिनी भारताला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या पण येऊन त्यांनी आपल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. आणि मित्रहो, अभिमानाची गोष्ट आहे, केंद्रीय मंत्री आपल्या कार्यालयाला भेट देऊन आपल्या कार्यालयाचं उद्घाटन करून आपल्या वाटेल त्या गरजेपोटी त्या मदत करायला तयार असतात आणि त्यांनी आश्वासनही दिलं की ज्या ज्या तुमच्या गरजा असतील त्या मी तुम्हाला केव्हाही मदत करण्यास तयार आहे. त्याचसोबत आत्ताच मला व्यासपीठावरील पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा पण होत्या आणि दम देणं पण होतं. तुम्ही काय करायला पाहिजे त्याची त्यांनी यादी दिलेली आहे आणि नुसतीच यादी दिली नाही तर आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून पण सांगितलं. त्यामुळे त्यांचं खूप खूप मी कौतुक करतो. आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्यांना आणि पाहुण्यांना एक विनंती सांगू इच्छितो की साहेब, तुम्ही मला जरी अध्यक्ष म्हणून म्हणत असाल किंवा तुम्ही मला जरी वाहवा माझ्या कामाची करत असाल, परंतु ही वाहवा माझी नसून ही सर्व समोर बसलेल्यांची वाहवा आहे. तेव्हा मी आमच्या असोसिएशनला प्रेझेंट करतो तर मी प्रेझेंट करताना मी माझं नावाने प्रेझेंट करत नाही साहेब, तर मी माझ्या सदस्यांच्या नावाने प्रेझेंट करत असतो. आज या समारंभासाठी वेगळ्या जिल्ह्यांमधून पदाधिकारी आलेले आहेत, संस्थांचे अध्यक्ष आलेले आहेत. सर्वांचं नाव घेणं शक्य नाही, परंतु जे आले, ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचं मी खूप आभार मानतो आणि कौतुकही करतो. साधा व्हॉट्सअपवर एक मेसेज पाठवणं, त्यांना सांगणं आणि त्या हजारो किलोमीटरवरून 500 किलोमीटरवरून त्यांनी आपल्या या कार्यक्रमाला येणं हे खरोखर एक संघटनेच्या दृष्टीनं खूप चांगलं आहे. मित्रहो, आपण यापूर्वी सगळ्याच वक्त्यांकडून ऐकलं की आपण ज्या काही नाशिकमध्ये उलाढाली होत्या किंवा ज्या काही वेगळ्या संघटना होत्या, तर आपला उद्देश एकच असतो की जशी भारत एकात्मतेची जे काही धुरा केंद्र सांभाळतंय किंवा राज्य सांभाळतंय, त्याच धर्तीवर नाशिक काही फार एवढं मोठं नाहीये. नाशिकमध्ये वेगळ्या संघटना आणि वेगळे मतप्रवाह असू नये म्हणून आपल्या मनातून आणि आमच्या वरिष्ठांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून ही संघटना उदयास आलेली आहे. संघटना उदयास आणताना संघटनेचे काही उद्दिष्ट आहेत किंवा संघटनेने काही ठरवलेल्या गोष्टी, मी साहेबांची काही गोष्टी बोलत होतो, सावजी साहेबांची बोलत होतो, तर त्यांनी लगेच तत्परता दाखवली की पुढील काय तुमचं प्रयोजन असेल तर त्याच्यासाठी आम्ही तयार आहे. कुठं जायचं असेल, कोणाला भेटायचं असेल तर त्यासाठी आपण जाऊ. ही सगळी ताकद माझी नाही आहे, ही तुमची ताकद आहे. जर मी एकटा बसून इथं जर मी त्यांच्या बाजूला बसलो असतो तर त्यांनी कधीच म्हटलं नसतं की आम्ही तुमच्या सोबत आहे, परंतु तुम्ही सर्व इथं आहात म्हणून ते मला माझ्या आमच्या सोबत आहे असं सांगताय. मित्र हो, मला अभिमान वाटतो
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन मी वारंवार सांगतो की ही नुसती आपल्या नाशिकची मर्यादित नसून हा पूर्ण मिनी भारत आहे, परंतु या मिनी भारतामध्ये राहणारी जी काही मंडळी आहे ही साहेब आणि सावजी साहेब तुम्हाला प्रकर्षाने सांगतो की इथं आम्ही धर्मवाद, आम्ही जातीवाद, आम्ही प्रांतवाद करत नसून आम्ही सर्व एक झेंडा. ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, मंत्री सिंग साहेब, माजी अध्यक्ष त्याचप्रकारचे गवळी साहेब, माजी अध्यक्ष महाराष्ट्र महासंघाचे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोषजी मंडलेचा, उपाध्यक्ष सुधाकरजी देशमुख, सुरेशजी कोसला, भावसाहेब साहेब, इथे उपस्थित असलेले जयपालजी शर्मा, मोहनजी पवार, सुनीलजी गुरड, एपीजी मित्तल, हरिनारायणजी अग्रवाल, जेपी इंदोरीच्या रामभाऊ सूर्यवंशी, सुभाषजी जांगडा, अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि आता बऱ्याच जणांनी इथे विविध पदांसाठी शपथ देखील घेतली आहे. सगळ्यांचं खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करते. जवळपास बऱ्याच संघटना एकत्र येऊन आज नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन ही संस्था स्थापन केली आहे आणि अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला सांगायला आनंद वाटतो की आपल्यातील राजेंद्र नाना फड हे अत्यंत धडाडीने काम करणारे आपल्याला अध्यक्ष मिळालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शक म्हणून जे सल्लागार म्हणून आपल्याला मिळालेले आहेत ते आदरणीय जेपीजी जाधव, अतिशय जुने परिचित आणि नेहमी सहकार्य करणारे. आपल्या संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात आणि जसं वाहतूक म्हटलं एक कणा पूर्ण महाराष्ट्रात असेल, देशात असेल, आपल्या सगळ्यांना ट्रान्सपोर्टमधून विविध वस्तू असतील किंवा वाहतूक असेल या संघटनेच्या माध्यमातून सुरू असते. वाहतूक म्हटलं की आपल्याला माहिती आहे की अनेक अडचणी चालकांना असतील किंवा त्यांच्या मालकांना या अडचणी येत असतात. या अडचणी येत असताना कुठेतरी संघटित होऊन आपण या अडचणींना सामोरं गेलं पाहिजे, जेणेकरून शासन असेल, प्रशासन असेल यांच्यापर्यंत या समस्या नेऊन त्या सोडवण्यासाठी खूप मदत होते आणि लवकर सहकार्य शासनाचं किंवा एक दबाव शासनावर आपल्या माध्यमातून येऊन आपली कामं ही लवकर मार्गी लागतात आणि त्यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे खूप चांगलं काम अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून करत आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मला अनेक कार्यक्रमात लवकर सहकार्य शासनाचं किंवा एक दबाव शासनावर आपल्या माध्यमातून येऊन आपली कामं ही लवकर मार्गी लागतात आणि त्यामुळे ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे खूप चांगलं काम अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून करत आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून मला अनेक कार्यक्रमांना जायची संधी मिळते. मग आपल्या कोविडमध्ये मला आठवतं की खूप मोठं काम आपल्या संघटनेने केलेलं आहे. मग ते धान्य वाटप असेल, किट तयार करून अनेक गरजूंना हे धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर ड्रायव्हर डे जो 17 सप्टेंबरला आपल्याकडे होत असतो तो देखील मोठा उत्साह. ड्रायव्हरला त्या दिवशी चालकांना आराम देऊन त्यांना ड्रायव्हर डे साजरा करण्यात येतो. त्याचबरोबर जे आपल्यासाठी ही वाहतूक करत असतात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य तपासणी असेल असे अनेक कार्यक्रम या संघटनेच्या माध्यमातून होत असतात. याच्यात अनेक कार्यक्रमाचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे नानासाहेब फड हे अध्यक्ष असले तरी खूप मोठी संघटना आपली आहे आणि मी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करणार आहे की एक व्यक्ती जरी समोर असली तरी आपण सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांच्या सहकार्याने या संघटनेचं काम करायचं असतं. जो कोणी अध्यक्ष असतो त्यांना पूर्णपणे आपल्याला सहकार्य करून ते संस्थेची जबाबदारी ही पार पाडायची असते. खरं पाहता तर ट्रान्सपोर्टला जास्त फटका बसला तो कोविडमध्ये. कारण ज्यावेळेला
वाहतूक पूर्ण बंद, सर्व बाहेर लॉकडाऊन. त्यावेळेला अनेक चालक असे होते की जे घरी बसलेले होते आणि आम्ही त्यावेळेला बघायचो की बरेचसे चालक हे सातपूर सिडको येथील आहेत. त्यावेळेला आम्ही बघायचो की अनेक जणांचे रोजचे जेवणाची सुद्धा खूप फजिती झालेली होती. त्यांना खूप मोठी गंभीर परिस्थिती कोविडच्या काळात उद्भवलेली होती. आणि त्यामुळे आपण बघतो की चालकावर किती वेळा अनेक असे जे प्रसंग येतात, त्यासाठी प्रत्येक वेळेला आपली असोसिएशन पाठीशी राहून या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी ती सतत बरोबर असते. त्याचबरोबर त्यांच्या काळजीसाठी ट्रक टर्मिनल तिथे असलं पाहिजे ही खूप मोठी चांगली एक कल्पना घेऊन MIDCचे जे आरो आहेत गवळी साहेब यांच्याकडे आम्ही सर्वजण गेलेलो होतो आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ते आरक्षण हे हलवलेलं दिसलं. त्यावेळेला नाना आणि त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांनी खूप मोठी ताकद लावून तिथे कोर्टात जाणं असेल, त्यासाठी काय म्हणजे भांडण करायचं असेल ते पूर्णपणे आक्रमकतेने नानांनी समोर जाऊन तिथे केलं आणि त्यांनी त्यानंतर कबूल केलं की आम्ही आमच्याकडनं हे आरक्षण जरी केलेलं असलं तरी निश्चितच आम्ही पुढील काळात आपले जिथे जिथे ट्रक टर्मिनल्स आहेत तिथे पूर्णपणे सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ड्रायव्हरसाठी विश्रांतीगृह असेल, त्यांच्यासाठी कॅन्टीन असेल, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी असेल, युक्त आम्ही लवकरच हे ट्रान्सपोर्ट असोसिएशनसाठी ट्रक टर्मिनलची व्यवस्था करू असं सांगण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने मी आपल्याला सांगते की एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुभाष देसाईजी असतील किंवा संबंधित सर्व अधिकारी असतील यांच्याशी संपर्क करून लवकरच आपण देखील यासाठी प्रयत्न करून या आपल्या या प्रोजेक्टसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू याची मी आपल्याला ग्वाही देते. खरं तर सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही अनेक प्रश्न जरी त्यांच्यापर्यंत नेले तरी ते होतीलच असं होत नाही आणि त्यातूनही विरोधी पक्षातला असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चितच पुढील काळात आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे प्रश्न पुढे न्यायचे असतील त्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू याची मी आपल्याला ग्वाही देते. खरं तर बराच वेळ आपण सर्वजण आलेले आहात. आपला जास्त वेळ न घेता आपल्या हातून असंच विधानिक कार्य आणि संघटना वाढीसाठी सतत प्रयत्न होतील अशी अपेक्षा ठेवते आणि आज या चांगल्या अशा कार्यक्रमात आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानते. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सर्वसमावेशक असे मार्गदर्शन श्रीमती पूर्ण